तर आज आपण कारल्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. कडू तर अजिबात बिलकुल होणार नाही कारल्याची भाजी. पाण्याचा वापर आपल्याला इथं अजिबात करायचा नाही. खाताना असं वाटेल की आपण काकडीची भाजी खायलो किंवा काकडी खायलो की काय, अशा पद्धतीने आज आपण भाजी बनवणार आहोत. आपण फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवससुद्धा ती भाजी स्टोअर करून ठेवू शकतो. जसं की चटणीच्या प्रमाणे आपण भाजी बिलकुल खराब होणार नाही. चला तर आपण इथे मी कारले चिरून घेतले. त्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून ठेवायचं आहे. 4 ते 5 तास आपल्याला कारले साईडला ठेवायचे आहेत. 2 तास ठेवले तरीही चालते. अशा प्रकारे आपण 4 ते 5 तास पूर्ण खालवर करून 4 ते 5 तास आपण साईडला ठेवून देऊ. याने काय होईल, आपल्याला जास्त वेळ लागणार नाही भाजीला आणि भाजी कडू बिलकुल होणार नाही. ऑटोमॅटिकली पाणीच कारल्याचं सुटेल. आता बघा 4 ते 5 तास झालेले आहेत. आपल्याला किती फोडी कमी झालेल्या आहेत बघा भाजीच्या. मस्त अशा आता आपण असं चुरून घेऊ मस्त हाताने. पूर्ण आपल्याला असं याप्रमाणे पाणी काढायचं आहे बघा कारल्याचं. अशा प्रकारे बघा किती पाणी निघत आहे. अगोदर चिरून ठेवल्यामुळे पाणी एवढं निघत आहे, नाहीतर एवढं पाणी कारल्यामध्येच राहिलं असतं लगेच जर कारल्याची भाजी करायला घेतली तर, आणि चुरायलाही वेळ लागला असता जास्तच. अशा प्रकारे आपण काढून घेऊ, आपला वेळही वाचतो. अगोदर कारले चिरून ठेवल्यानंतर जास्त वेळ लागत नाही आपल्याला. अशा प्रकारे आपण चुरून घेऊ. बघा 1 वाटी पाणी निघलं असेल, एवढं पाणी निघलेलं आहे आपल्या कारल्यामध्ये. आपण काय कारले धुतले नाही, काही नाही. चिरल्यानंतर की पाणी असेल गडे म्हणायला. अगोदरच स्वच्छ कारले धुवून चिरून घेतले होते आपण. त्यानंतर मीठ हळद टाकली होती. थोडंसं आपण 2 मिनटं इथे वाफवून घेऊ कारले. जास्त वेळ आपल्याला भाजायचे नाही, उगाच 2 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे. थोडे साधारण गरम झाले की आपल्याला काढून घ्यायचे. बघा अशा प्रकारे आपण आता इथं फोडणी घालू. मी तेल आणि कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घेत आहे बघा अशा प्रकारे. आता यामध्ये आपण लसूण घालू. मस्त लसूण पण आपला परतून घेऊ आपण. लालसर झाला की त्यामध्ये आता कोथिंबीर घालू. बघा मध्ये आपण कोथिंबीर घातलेला आहे. एक वेळेस अशा पद्धतीने नक्की भाजी बनवा, बिलकुल कडू होणार नाही. आता यामध्ये आपण हळद, लाल तिखट टाकू, मीठ टाकू. आपण मसाले अजिबात वापरत नाही. आपल्या रेसिपीमध्ये कोणताच मसाले राहत नाही, तरीही भाज्या खूप चविष्ट होतात आणि खमंग पण होतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. यामध्ये मी ते कारले टाकून दिले. लगेच आपल्याला कारले यामध्ये टाकून द्यायचे आहेत. बघा किती छान असा भाजीला कलर आलेला आहे आपल्या. तर यामध्ये आपण कोथिंबीर घालू. आता आपण प्लेट झाकून ठेवू 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे. तर चेक करू, बुडाला तर भाजी नाही लागली ना. सतत आपल्याला बघायचं, किंवा आपल्याला कढई कशी एकदम जाड बुडाची कढई आपल्याला वापरायची, किंवा गंज, नाहीतर भाजी आपली बुडाला लागण्याची शक्यता असते, करपू शकते भाजी आपली. बघा कसं पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला, कारण की आपण प्लेट ठेवली होती म्हणून. त्यावरती प्लेटवर पाणी टाकल्यामुळे कशा प्रकारे किती छान आपली बघा भाजी झालेली आहे. तरी आपण यामध्ये गूळ टाकायचा आहे. आता जर आपण अगोदरच टाकला असता तर गुळाने भाजी बुडायला लागते, करपते. त्यामुळे आपल्याला शक्यतो लास्टच्या 2 मिनटाला आपल्याला गूळ आणि लिंबू टाकायचं आहे. शिजत आल्यानंतर मी ते थोडंसं गूळ टाकलेला आहे आणि आता आपण लिंबू घालू यामध्ये. बघा किती छान अशी भाजी झाली. एक वेळेस नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवा. तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चिंचही देखील टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. मी याच्यामध्ये 1 लिंबाची काप टाकलेली आहे, 1 फोड. बघा अशा प्रकारे खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही 4 ते 5 दिवस पण फ्रीजमध्ये ठेवू शकता. एवढी मग अशी छान भाजी ही राहते आणि खूप छान पण होते. लगेच संपून जाईल. 4 ते 5 दिवस ठेवायची गरजही पडणार नाही. एक वेळेस नक्की तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून बघा.